अहंकारी अर्जुन भाग 24. दिवस अगदी पटापट निघून जात होते. अर्जुन आणि आदिती दोघंही एकमेकांशी फारसे बोलत नव्हते. जरीही त्यांच्यात काही बोलणे झालेच तर ते फक्त ऑफिसच्या कामापुरतेच असायचे आणि तेही 2 किंवा 3 दिवसातून एकदाच व्हायचे. अर्जुननेही तिच्या मनाला खूप दुखापत झाली आहे असं विचार करून तिला तिच्याच विश्वात राहू दिले होते. त्या दिवशी अर्जुन दुपारी ऑफिसमध्ये आला होता. आदिती सुद्धा त्याच वेळी जेवण करण्यासाठी कॅफेटेरियाच्या दिशेने जाणार होती. अर्जुनला पाहून ती त्याच्याजवळ आली आणि तिने विचारले, सर, तुम्ही जेवणार नाही का? त्याचे मन आता आदितीशिवाय राहण्याची स्वतःला सवय लावून घेत होते. कितीही कठीण असले तरी आधी हे काम संपून मला इथून भारतात परत जावे लागेल, नाहीतर हिला रोज समोर पाहून मी थोडा वेडा होऊन जाईन असा विचार करत तो म्हणाला, नाही आदिती, माझ्यासोबत जेवू शकता ना सर? तिने त्याला सोबत येण्यासाठी विचारले. नको आदिती, मन ठीक नाहीये आणि जेवणाची इच्छा नाही. इथून गेल्यानंतर माझी काळजी घेणारे तिथे कोणीच असणार नाही म्हटल्यावर मी आतापासून स्वतःला तशी सवय लावून घेतो आहे. यू कॅरी ऑन, असे सांगून तो बॉसच्या केबिनमध्ये निघून गेला. आदितीचे मन ह्यामुळे थोडे दुखावले, पण ते चेहऱ्यावर न दाखवता तिने आणलेले जेवणाचा डबा आपल्या डेस्कवर ठेवला आणि ती काम करायला बसली. काचेच्या दरवाजातून अर्जुनने हे पाहिले. त्याचे मन खूप अस्वस्थ झाले होते. बिचारी सकाळी कामावर येण्याच्या घाईत तिने नीट नाश्ता केला असेल की नाही आणि आता ती जेवण सुद्धा करत नाहीये असा विचार करून तो शांत बसला. पण तरीही त्याच्या मनाला काही राहवले नाही. तिच्यापासून कितीही दूर राहण्याचा विचार केला तरी हे मन तिच्याच जवळ जाण्याची इच्छा धरते असा विचार करून तो तिथून उठला आणि अदिती जवळ आला. चल अदिती, जेवण घेऊया, तो म्हणाला. त्यावर तिने, इट्स ओके सर, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असं वाटतंय. माझी आता जेवणाची इच्छा नाहीये. तिच्या बोलण्याची वाट न पाहताच त्याने तिच्या एक हात पकडला आणि दुसऱ्या हातात जेवणाची बॅग धरून तो थेट इमारतीचं शेवटच्या मजल्यावर गेला. तिथे त्याने एक सँडविच ऑर्डर केले आणि तिच्या समोर बसून तिने आणलेले जेवणाचा डबा उघडला. आधी तिने त्याच्या आवडीचा मसाला भात बनवला होता, पण स्वतःच्या मनावर ताबा ठेवत तो म्हणाला, खाऊन घ्या अदिती. तितक्यात अर्जुनने ऑर्डर केलेले सँडविच तिथे आले. तो ते खाणारच होता. तेवढ्यात अदितीने अर्जुनच्या हातातील सँडविच स्वतःकडे वळून घेतले आणि आपल्या डब्यातील मसाला भात अर्जुन समोर ठेवला. तो फक्त तिच्याकडे पाहतच राहिला. मला सँडविच खूप आवडते म्हणून मी हे खात आहे. तुम्हाला मसाला भात नको असेल तर सांगा, मी दुसरे सँडविच ऑर्डर करते, ती म्हणाली. अर्जुनने पुढे काहीही न बोलता मसाला भात खायला सुरुवात केली. खाताना त्याच्या डोळ्यातून हळूच अश्रू आले. जे लपवण्यासाठी त्याने कोकण्याचे नाटक केले, पण आदितीने ते आधीच पाहिले होते तरीही ती काही बोलले नाही. तो खोकू लागल्यावर तिने प्रेमाने त्याच्या डोक्यावर थापट मारली, पाणी पाजले आणि म्हणाली, मी हे हिरावून घेणार नाहीये सर, सावकाश का. थँक्स म्हणून अर्जुनने ते पूर्ण खाऊन संपवले. पण त्याचे पोट अजून भरले नव्हते हे आदितीच्या लक्षात आले, म्हणून तिने मुद्दाम अर्ध खाल्लेले सँडविच प्लेटमध्ये ठेवले आणि म्हणाले, सर, माझे झाले, मी जाऊ का. तिने प्लेटमध्ये सोडलेले ते अर्ध सँडविच त्याने उचलले आणि खाल्ले. आदिती मनातल्या मनात हसली आणि शांतपणे त्याच्याकडे पाहत बसली. दोघांचे जेवण झाल्यावर ती म्हणाली, सर, मी निघते आता, आणि ती तिथून उठून गेली. ती गेलेल्या वाटेकडे पाहत अर्जुन म्हणाला, तुला गमावणारा मी खरंच खूप दुर्दैवी आहे, असं म्हणत तो खिन्नपणे हसला आणि तिच्या मागे गेला. लिफ्टमध्ये फक्त ते दोघेच होते, दुसरे कोणीही नव्हते. दोघांमध्ये कमालीची शांतता होती. अर्जुनला तिच्याशी बोलण्याची खूप इच्छा होती, पण शब्द सुचत नव्हते. तिच्या कुशीत डोके ठेवून मनातील सगळ्या गोष्टी सांगाव्यात आपले. तिच्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करावे अशी तीव्र इच्छा असूनही अर्जुन शेकावत तिची मनस्थिती ओळखून शांत राहिला. ठीक आहे अदिती, मी निघतो आता. येत्या 3 दिवसात मी इंडियाला परत जात आहे. तुला काही सांगायचे असेल तर सांग, असे म्हणून तो तिथून निघून गेला. तो गेल्याच्या दिशेकडे पाहत असलेल्या अदितीचे मन
खूप जड झाले होते. त्याच जड मनाने ती काम करण्यासाठी आपल्या डेस्ककडे निघून गेली. तिकडे मॉम, अर्जुन यायला अजून 3 दिवस आहेत. तोपर्यंत आपल्याला आपलं प्लॅन पूर्ण करावा लागेल, मोना म्हणाली. तो आल्या आल्या त्याला विचार करायला 1 सेकंदही वेळ न देता आपण आपले काम पत्ते करूया असे म्हणत तिने कोणाला तरी फोन केला आणि सगळी तयारी करून ठेवण्यास सांगितले. दुसरीकडे एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून कोम्यात असलेल्या एक व्यक्तीने हळूहळू आपल्या हाताची बोटे हलवण्यास सुरुवात केली. हे पाहून तिथे असलेल्या नर्सने डॉक्टरांना ही गोष्ट सांगितली. डॉक्टरांनी येऊन त्या व्यक्तीची तपासणी केली आणि म्हणाले, तू बरं झालास रे बाबा. अखेर तू मृत्यूवर मात करून परत आलास. हे ऐकून बेडवर झोपलेल्या त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहून उशीवर पडले. डॉक्टरांनी त्याचे अश्रू पुसले आणि विचारले, का रे बाबा, रडतोस का? माझ्या कठीण काळात तूच मला सांभाळले होतेस, मग मी तुला असे अर्धवट कसे सोडू? तू लवकर बरा हो. तेव्हा त्या व्यक्तीने खूप कष्टाने चेहऱ्यावरील ऑक्सिजन मास्क काढण्यास सांगितले. चेहऱ्यावरील ऑक्सिजन मास्क काढताच, कुठे आहेत ते दोघे, असे त्याने कष्टाने विचारले. ते इथे नाहीत रे बाबा, ते भारताला गेले आहेत, डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून त्याचे डोळे रागाने लाल झाले आणि त्याचा श्वास वरखाली होऊ लागला. हे पाहून डॉक्टर म्हणाले, तू आराम कर. त्यावर तो अडकळत म्हणाला, नाही, तिथे त्या अर्जुन सोबत तिचे लग्न होता कामा नाही. तेव्हा डॉक्टरांनी त्याला शांत करत म्हटले, ठीक आहे, मी तुझ्या अर्जुनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, तू काळजी करू नकोस. बेडवर झोपलेले ती व्यक्ती आता सुटकेचा निश्वास टाकून झोपी गेली. डॉक्टरांनी भारतात राहणाऱ्या आपल्या एका मित्राला फोन केला आणि अर्जुन शेखावतचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवून देण्यास सांगितले. तिकडे अर्जुन शेखावत घाईघाईत निघाला होता, पण आदितीला निरोप देण्यासाठी त्याच्याकडे तिचा फोन नंबर नव्हता. म्हणूनच त्याने ज्वेलरी शोरूमच्या मालकाशी बोलून आदितीचा नंबर मिळवला आणि तिला फोन लावला. खूप वेळ रिंग वाजून फोन कट होणारच होता. तितक्यात आदितीने फोन उचलला आणि हॅलो म्हणाले. आदिती, मी. अर्जुन एवढेच बोलला, पण तिने तिच्या माणसाचा आवाज लगेच ओळखला आणि एकदा फोन स्क्रीनकडे पाहिले. त्याचा नंबर तिच्या फोनमध्ये सेव्ह नव्हता. ती फक्त बोला एवढेच म्हणाली. आदिती, मी परत जात आहे. इतके दिवस मला तुझ्यासोबत राहण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप थँक्स. हीच आठवणीसोबत मी माझ्या संपूर्ण आयुष्यात आठवून दिवस काढून घेईन. तुझ्या जागेवर मी माझ्या आयुष्यात दुसऱ्या कुणालाही येऊ देणार नाही. तुम्ही तर 3 दिवसानंतर जाणार आहात असे म्हणालात ना? अदितीने विचारले. तो अचानक असं जातो आहे हे ऐकून तिच्याही मनाला कुठेतरी खूप वाईट वाटले होते. हो, बरोबर आहे, मी इंडियाला 3 दिवसानंतर जाणार आहे, पण मला आता तातडीने एका दुसऱ्या महत्त्वाच्या कामासाठी निघावे लागत आहे. ते काम संपवून मी इंडियाला जाण्यासाठी 3 दिवस लागतील. मनातून विचार कर आणि मला तुझ्यासोबत संसार करण्याची फक्त एक संधी दे. आदिती, हा माझा नंबर आहे. तुझ्या फोन कॉलसाठी मी दिवस रात्र वाट पाहत राहीन, असे म्हणून त्याने फोन कट केला. बेडवर मोबाईल ठेवून तो खाली कोसळला आणि चेहऱ्यावर हात ठेवून रडू लागला. प्लीज आदिती, फक्त एक वेळ परत ये ग, असे तो स्वतःशीच म्हणत असताना त्याला पुन्हा एक फोन आला. हो, मी निघालो आता, असे म्हणून त्याने फोन कट केला आणि मन घट्ट करून आपले सामान उचलून तो बाहेर पडला. अदितीची अवस्थाही ह्यापेक्षा वेगळी नव्हती. तिने खूप कष्टाने आपले दुःख गिळले आणि विकास जवळ आले. तिने घडलेला सर्व प्रकार विकासला सांगितला. तेव्हा त्याला काहीतरी अघटित घडत असल्याचा संशय आला. त्याने लगेच आपल्या कंपनीच्या मॅनेजरला फोन केला. अर्ध्या तासात मॅनेजरने विकासला उलट फोन करून सगळी माहिती दिली. ती ऐकून विकासला मोठा धक्का बसला. तो धावतच अदिती जवळ आला आणि म्हणाला, बाळा, पटकन तुझे सामान पॅक कर. आपल्याला लवकरात लवकर इंडियाला जावे लागेल. हे ऐकून अदितीने गोंधळलेल्या नजरेने विकासकडे पाहिले. विकासने तिला नेमकी काय परिस्थिती आहे ते सांगितले. तिने लगेच आपले कपडे आणि सर्व सर्टिफिकेट्स पॅक केले आणि म्हणाले, दादा, मी तयार आहे.
विकासने तातडीने इमर्जन्सी फ्लाईटचे तिकीट बुक केले आणि तो अदितीला सोबत घेऊन इंडियासाठी रवाना झाला. कित्येक तासांचा प्रवास करून तेव्हा विकास आणि अदिती बंगळूरला पोहोचले तेव्हा मध्यरात्र उलटून पहाट होत आली होती. त्यांनी एअरपोर्टवरून टॅक्सी केली आणि मूर्ती यांच्या घरी पोचेपर्यंत सकाळचे 6 वाजले होते. विमानातच झोप मिळाल्यामुळे आता दोघांच्याही डोळ्यात झोप नव्हती. माणसा ह्यांना पाहताच एखादे लहान वासरू आपल्या आईकडे धावत जावे तशी अदिती धावत गेली आणि तिने त्यांना घट्ट मिठी मारली. मी तुम्हाला खूप मिस केले मम्मी, असे म्हणत अदिती रडू लागली. आता आलीस ना अदिती, मग आता कशाला रडतेस, असे म्हणत माणसा यांनी तिची समजूत काढली. घराच्या आत आलेलं विकास आणि अदितीला त्याने सर्वात आधी कॉफी करून दिली. कॉफी पिता पिता विकासने जेव्हा मूर्ती यांना सर्व परिस्थिती सांगितली तेव्हा माझ्याकडून जी काही मदत होईल ती मी नक्की करेन, असे मूर्ती म्हणाले. हे सगळे नक्की कुठे जाऊन थांबणार या विचाराने अदिती खरंच खूप घाबरली होती. पण तरीही सोबत आपला दादा आहे हाच काय, तो तिला मोठा धीर होता. फ्रेश होऊन बाहेर आलेली अदिती म्हणाली, मम्मी नाश्ता मीच बनवते. त्यावर बाळा, तू इतक्या दुरून प्रवास करून आले आहेस, नाश्ता मी बनवते, तू आधी जाऊन थोडा वेळ आराम कर, माणसा म्हणाल्या. मम्मी, मी काही विमान चालवत आलेली नाही की थकून जायला, तिथेही झोपतच आले आहे. साधारण 16 तासांचा प्रवास झाला असावा. मलाही थोडे हातपाय हलवायला द्या, असे म्हणून ती स्वतः नाश्ता बनवायला उभी राहिली. माणसा यांना ठाऊक होते की अदिती एका जागी शांत बसणारी मुलगी नाही, त्यामुळे त्याही काही बोलल्या नाहीत. किरणला जाग आली आणि तो सकाळी खाली आला. स्वयंपाकघरातून एक खूप खूप छान खमंग सुवास येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तिथे जाऊन पाहिले तर समोर अदिती उभी होती. दीदी म्हणत त्याने अदितीला घट्ट मिठी मारली. खूपच कमी वेळात किरण अदितीच्या खूप जवळ आला होता. तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारले, आता उठलास का किरण? कॉफी घेणार की बूस्ट? त्यावर तो म्हणाला, दीदी माझे इंजिनिअरिंग पूर्ण झाले आहे आणि माझे कॅम्पस सिलेक्शन देखील झाले आहे. तुला माहित आहे का, आता जर मी दूध प्यायलो तर माझे मित्र किंवा ऑफिसचे सहकारी मला चिडवतील. म्हणूनच मी आता कॉफी आणि चहा पिण्याची सवय लावून घेतली आहे. अरे वा, खरंच खूप छान. कोणत्या कंपनीत निवड झाली तुझी? तिने विचारले. अरे दुसरे कोणाची असणार, आपले हे विकासदादांचे ऑफिस. ते तिथे आले होते आणि माझी निवड झाली. पण मी कोणत्याही ओळखीने नाही तर स्वतःच्या हिमतीवर सिलेक्ट झालो आहे, तो म्हणाला. हे ऐकून अदिती हसली आणि म्हणाली, खूप आनंद झाला किरण. जा आधी फ्रेश होऊन ये, मी तुला कॉफी देते. किरण तिथून निघून गेला. अदितीने सर्वांच्या आवडीचा टोमॅटो भात आणि दह्याचा रायता बनवला होता. सगळेजण नाश्ता करायला बसले. अदितीने सर्वांना नाश्ता वाढला आणि ती स्वतःसाठीही नाश्ता घेऊन बसली. पण नाश्ता करायची तिची अजिबात मनस्थिती नव्हती. तिची ही अवस्था ओळखून विकास म्हणाला, बाळा आधी नाश्ता करून घे, आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित सोडवूया. विकासच्या सांगण्यावरून अदितीने अनिच्छेने थोडा नाश्ता केला. त्यानंतर विकासने पुढे काय करायचे आहे याचा संपूर्ण प्लॅन सर्वांना समजून सांगितला. त्यानुसार सर्वजण आपापल्या तयारीला लागले. दुसरीकडे सायली सकाळी उठली. तिने रमा यांना नाश्ता आणि स्वयंपाकात मदत केली. त्यानंतर ती स्वतः तयार होऊन कॉलेजला जाण्यासाठी नाश्ता करायला बसली. पण तितक्यात तिची उजवी डोळा पडपडू लागली. चे कोणता अपशकुन वाढून ठेवलाय न कळे, असा विचार करत तिने अगदी थोडासा नाश्ता केला. तिच्या आईने नाश्ता केल्यावर सायलीने त्यांना औषध दिले आणि आराम करायला सांगितले. आई लेकीच्या नाश्ता झाल्यानंतर तिथे मोना आणि पौर्णिमा आल्या. त्या दोघींनी नाश्ता उरकला आणि खोलीत जाऊन काहीतरी प्लॅनिंग करू लागल्या. शेवटी कोणता डाव आधी टाकायचा हे निश्चित करून त्यांनी कोणाला तरी फोन लावला. विकासने त्याच्या आधीच्या प्लॅननुसार अर्जुन शेखावतच्या घराभोवती त्याच्या ओळखीचे काही बॉडीगार्ड तैनात केले होते. ते बॉडीगार्ड्स तिथे वेगवेगळ्या वेशात पाळत ठेवून उभे होते. कोणी शहाळी विकणारा बनला होता, कोणी चहावाला बनला होता,
तर कोणी कपड्यांची क्लिप आणि रिबन विकणारा म्हणला होता. जेव्हा विकासने त्यांना फोन केला तेव्हा तिने सांगितले की सध्या तरी घरात किंवा घराबाहेर कोणताही बदल झालेला नाही. ठीक आहे, पण कोणत्याही कारणास्तव त्या घरातून कोणीही बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. आणि समजा कोणी बाहेर आलेच तर लगेच तुमच्यापैकी दोघांनी त्यांच्यावर पाळत ठेवून मला माहिती द्या, असे सांगून विकासने फोन कट केला. दादा, या सगळ्याची काय गरज होती? आपण थेट अर्जुन सरांच्या घरी जाऊ शकलो असतो ना? अदितीने विचारले. त्यावर विकास म्हणाला, जाऊ शकलो असतो बाळा, पण नीच लोकांना पुराव्याशिवाय रंगेहात पकडता येत नाही ना. म्हणूनच आधी त्यांना मोकळे सोडून मग झाड्यात ओढायचे असते. विकासचे हे बोलणे अदितीला पटले आणि ती गप्प बसली. तरीही तिच्या मनात चाललेले होते, हे अर्जुन सर नक्की कुठे गेले आहेत न कळे. आम्ही तिथून आधीच आलोय तर ह्यांना यायला काय झाले, असे म्हणत ती मनातल्या मनात त्यांना रागवत होती. वहिनी, अर्जुन कधी येतोय? पौर्णिमाने विचारले. उद्या सकाळी येऊ शकतो पौर्णिमा. का ग, काय झाले? शकुंतला यांनी विचारले. तो जाऊन खूप दिवस झाले ना वहिनी, म्हणून सहज विचारले. त्यानंतर ती पुढे म्हणाली, वहिनी, इथे माझ्या ओळखीचे एक ज्योतिषी आहेत. मी खूप लोकांकडून त्यांच्याबद्दल ऐकले आहे. ते जे सांगतात ते अगदी खरे ठरते म्हणे. म्हणून तुमची सून कधी परत येईल हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का? पौर्णिमाला खरं तर अर्जुनची बायको कोण आहे हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. इतकेच नाही तर ती जर ह्या घरात परत येण्याची चिन्हे दिसली तर तिला थेट मारून टाकण्याचं तिचा चुप्पा डाव होता. ठीक आहे पौर्णिमा, तू म्हणतेस तसेच करूया. सायली येऊ दे, मग आपण आज संध्याकाळी जाऊया, शकुंतला म्हणाला. पण सायली सोबत आली तर आपला बेत फिसकटेल, असं विचार करून पौर्णिमा म्हणाली. तिची काय गरज आहे वहिनी? तुमचे दुःख पाहून तिलाही उगाच वाईट वाटेल ना. तिचे हे बोलणे शकुंतला यांनाही पटले आणि त्यांनी होकार दिला. इकडे अर्जुन ज्या कामासाठी गेला होता ते काम पूर्ण झाले होते. तो आपल्या एका मित्राच्या मदतीने प्रायव्हेट जेटद्वारे बेंगलोरला परत येणार होता. सोबतीला तो एक मोठे सरप्राईज देखील घेऊन येत होता. संध्याकाळी विकासने जसा अंदाज बांधला होता तसे अर्जुनच्या घरातून पौर्णिमा आणि शकुंतला दोघी निघाल्या. हे पाहताच विकासच्या बॉडीगार्डने विकासला इन्फॉर्म केले. त्यातील दोघे जण घरापैसेच पाळत ठेवून थांबले आणि बाकीच्या दोघांनी आपले लाईव्ह लोकेशन शेअर करून त्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला. विकास अदितीला सोबत घेऊन त्या लोकेशनच्या दिशेने जात होता. पण अर्जुन शेकावरच्या घरातून कार बाहेर पडताच दोन जणांनी बाईकवरून त्या कारचा पाठलाग करायला सुरुवात केली होती. हे मोनाने पाहिले आणि तिला संशय आला. तिने लगेच कोणाला तरी फोन लावला आणि म्हणाली, जे काम उद्या करायचे होते ते आजच आणि आत्ताच करा, असे म्हणून तिने फोन कट केला. शकुंतला आणि पौर्णिमा दोघी एक देवळात पोचल्या आणि तिथल्या ज्योतिषाबद्दल विचारपूस केली. ते सध्या ध्यानाला बसले आहेत, थोडा वेळ वाट पहा, असे तिथल्या लोकांनी सांगितले. त्यामुळे नाईलाजाने त्या दोघी तिथेच थांबून वाट पाहू लागल्या. तिकडे कॉलेजमधून नुकतीच घरी आलेल्या सायलीला अचानक मनातून खूप अस्वस्थता वाटू लागले होते. तिने लगेच आपल्या नवऱ्याला म्हणजे सुनीलला फोन केला, पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता. म्हणून तिने तिच्या सासऱ्यांना फोन करून विचारले. तेव्हा ते म्हणाले, तो एका कॉन्फरन्ससाठी बाहेर गेला आहे सायली, का तुला सांगितले नाही का त्याने? त्यावर सायली म्हणाली, नाही बाबा, सांगितले नाही, अचानक गेला असावा. जर त्यांचा फोन लागला तर मला फोन करायला सांगा, असे म्हणत तिने मनातील भीती लपवून फोन कट केला. तितक्यात रमाने तिला कॉफी आणून दिली. जवळपास 1 तास वाट पाहिल्यानंतर ते ज्योतिषी भेटले. ते शकुंतला आणि पौर्णिमा यांच्याशी बोलत तिथेच थांबले होते. पण बाहेर त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या विकास आणि अदितीला एक अत्यंत धक्कादायक गोष्ट समजली. ती ऐकताच ते दोघे घाईघाईने देवळातून पळाले. ज्या ठिकाणी पोचायला अर्धा तास लागणार होता तिथे ते दोघे अवघ्या 20 मिनिटात पोचले. अदिती धावतच पुढे गेली तर विकास तिच्या मागे मागे येत होता. शेवटी ज्या जागी पोचायचे होते तिथे पोचताच अदितीने रडत रडत हाक मारली, सायली.
तिला अचानक तिथे पाहून सायलीला काय बोलावे ते सुचेनासे झाले. अदिती कित्येक वर्षानंतर इथे आली म्हणून आनंद मानावा की स्वतःच्या नशिबाला दोष द्यावा या विचाराने ती वरपळून निघाली. सायलीच्या जवळ येत अदिती म्हणाली, काय आहे हे सगळे, कसे झाले हे? त्यावर सायली म्हणाली, मला काहीच माहीत नाही अदिती. मलाही काही वेळापूर्वीच फोन आला होता म्हणून मी तातडीने इथे आले. मी अजून बाबांनाही फोन केलेला नाही. हे ऐकून अदितीने स्वतः सायलीच्या मोबाईलमधून तिच्या सासऱ्यांचा नंबर डायल केला आणि विकासकडे दिला. त्या दोन्ही मुली यावेळी काहीही बोलण्याचं मनस्थितीत नव्हत्या. विकासने फोन लावला आणि अत्यंत जड अंतकरणाने त्यांना घडलेली हकीकत सांगितली. विश्वप्रसाद आपल्या पत्नीसोबत जमेल तितक्या लवकर तिथे पोचत असल्याचे सांगितले. अर्ध्या तासाच्या आत विश्वप्रसाद आणि त्यांची पत्नी तिथे पोचले. त्यांना पाहताच सायलीचे रडू आणखीनच वाढले. काय झाले सायली? त्याने विचारले. बाबा, संध्याकाळी तुम्हाला फोन करून कट केल्या अर्ध्या तासात मला हॉस्पिटलमधून फोन आला बाबा. सुनील यांचा झाला आहे. मी लगेच धावत इथे आले बाबा. पण त्यांच्यावर अजूनही सर्जरी सुरू आहे. हा कधी असं आणि कुठे झाला काहीच माहित नाही बाबा, असे म्हणत सायली मोठ्याने आखांत करत होती. विश्वप्रसाद दाम्पत्याला आपल्या एकुलत्या एक मुलाला या अवस्थेत पाहून जणू त्यांचे हृदयच बंद पडल्यासारखे वाटत होते. ते आपल्या पत्नीला धीर देत होते. अदिती सायलीची समजूत घालत होती. दादा, अर्जुन सरांना फोन कर ना, अदिती म्हणाली. त्यावर विकास म्हणाला, त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय अदिती. सायली, मामींचा नंबर दे, असे विकासने विचारल्यावर सायलीच्या मोबाईलमधील आई ह्या नावाने सेव्ह असलेला नंबर पाहून त्याने डायल केला. पण शकुंतला ह्यांचाही नंबर नॉट रिचेबल येत होता. अर्जुन शेखावत अवघ्या काही तासातच बेंगलोरला पोचणार होता. आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला त्याला सुरक्षितपणे घरी घेऊन यायचे होते. इकडे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले. त्यांनी चेहऱ्यावरील मास्क काढला आणि सायलीजवळ येत विचारले, बाळा, तुझ्यासोबत घरातले मोठे कोण आले आहेत का? डॉक्टर, सुनील ठीक आहेत ना? ते बरे झालेत ना? तिने काळजीने विचारले. तितक्यात समोर विश्वप्रसाद यांना पाहून डॉक्टरांनी विचारले, तुम्ही? मी सुनीलचे वडील आहे, विश्वप्रसाद म्हणाले. डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटले, मुलाचे आता जास्त वेळ जगणे कठीण आहे. तो सारखा सायली सायली म्हणून पुटपुटतो आहे. प्लीज तुम्ही आत जाऊन त्याच्याशी बोला. हे ऐकताच सायली आत पळत सुटली. तिच्या मागे तिथे उपस्थित असलेले इतर सर्वजण धावले. सुनीलच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क लावलेला होता. सायलीला पाहताच त्याने तो मास्क हळूच बाजूला केला आणि अत्यंत प्रेमाने हाक मारली, सायली. सुनील, काय आहे हे सगळे? डॉक्टर काहीही बोलत आहेत. प्लीज तुम्ही उठून बसा ना. चला ना, आपण घरी जाऊया, असे म्हणत सायली ढसाळत होती. तिचे अश्रू पुसत सुनीलने आपल्या आई वडिलांना नजरेच जवळ बोलावले. त्याने त्यांचे हात हातात घेतले आणि खूप कष्टाने ते सायलीच्या हातावर ठेवले आणि म्हणाला, माझ्या आई वडिलांची जबाबदारी आता तुझी आहे सायली. मी तुला मध्ये सोडून जात आहे म्हणून मला ओरडू नकोस, माझ्यावर रागू नकोस. माझ्या आई वडिलांना नीट सांभाळ, असे सांगून त्याने अदितीकडे पाहिले. तो किंचित हसला आणि म्हणाला, दाजींनी म्हणजे अर्जुनने खूप पश्चाताप केला आहे बाळा. त्यांच्यासोबत सुखाने संसार कर. त्यानंतर त्याने सायलीकडे पाहत म्हटले, तू दुसरं लग्न कर. तुझ्या त्याच्या श्वास अडकळत चाललेला पाहून असा त्रास करून घेऊ नका सुनील, असे सायली बोलणार तोच सुनीलने तिला थांबवले आणि म्हणाला, तुझ्या पोटी बाळ म्हणून मी जन्माला येईन आणि पुन्हा तुझ्याकडेच परत येईन. एवढे बोलून सुनीलने आपले डोळे मिटले आणि तो अनंताच्या प्रवासाला निघून गेला. सुनीलचा हात जेव्हा त्या तिघांच्या हातातून सुटला तेव्हा सायलीने डॉक्टर म्हणून जोरात हंबरडा फोडला. डॉक्टरांनी येऊन तपासणी केली आणि सॉरी, ही इज नो मोर असे सांगताच सायलीने नाही म्हणून जोरात किंचाळी मारली.
सुनीलचं छातीवर डोके ठेवून ती रडू लागली. सुनील, आपण तर अजून नीट आपला संसारही सुरू केला नव्हता. भविष्याची किती स्वप्ने पाहिली होती आपण. तुम्ही मला असे अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही सुनील. प्लीज उठा ना. तिच्या रडण्याने आणि वरडण्याने संपूर्ण हॉस्पिटलचा परिसर सुन्न झाला होता. शिवप्रसादाने त्यांच्या पत्नीचा तो आक्रोश पाहून देवाच्याही काळीज हेलावून गेले असावे. डॉक्टर तिथे आले आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेची तयारी करू लागले. बाहेर आलेल्या विकासने जसा मोबाईल काढला तशी त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याने पाहिले तर त्याच्या बॉडीगार्डचा फोन होता. फोन उचलून तो म्हणाला, बोल. बॉडीगार्ड म्हणाला, सर, एअरपोर्ट टॅक्सीमधून अर्जुन सरांसोबत कोणीतरी एक व्यक्ती त्यांच्या घरी गेली आहे. विकास म्हणाला, ठीक आहे. तिथे जर काही अघटित घडले तर मला लगेच कळव. असे सांगून त्याने लगेच अर्जुनला फोन लावला. अर्जुनने कोण असे विचारण्याआधीच विकासने स्वतःची थोडक्यात ओळख करून दिली आणि म्हणाला, तुम्ही आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये या. तुमच्या बहिणीचा नवऱ्याचा घात झाला असून ते आता ह्या जगात राहिले नाहीत. हे ऐकताच अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात असलेला रमाजवळ तो गेला आणि म्हणाला, मावशी, ह्यांना नीट सांभाळ, मी लगेच आलो. आणि तो स्वतः कार ड्राईव्ह करत वाऱ्याचा वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर त्यांनी चौकशी केली तर समोरून सुनीलचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून बाहेर आणण्यात दिसला. तो धावतच पुढे गेला आणि त्याने हाक मारली, सायली. सायलीने दादा म्हणत अर्जुनला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली, दादा, ते मला सोडून गेले रे. मला ते हवे आहेत, असे म्हणत ती रडत होती. दुसरीकडे विश्वप्रसाद आणि त्यांची पत्नी आपले डोके फोडून आक्रोश करत होते. हे सगळे कसे झाले? अर्जुनने विचारले. काही माहीत नाही रे बाबा. आम्हाला या मुलाने फोन केला तेव्हाच समजले. तोपर्यंत त्याला ऑपरेशनसाठी आत घेऊन गेले होते. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे खूप रक्त वाया गेले होते. आमचा मुलगा वाचला नाही रे बाबा. अजून लग्न होऊन 6 महिनेही झाले नाहीत. तिला असे एकटे सोडून माझा मुलगा गेला. जाता जाता आई वडिलांची जबाबदारी मात्र सुनबाईवर सोपून गेला, असे म्हणत त्याने एकच हंबरडा फोडला. मामी, अर्जुनने आवाज दिला तसे विश्वप्रसाद यांच्या पत्नी जया यांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाल्या, मला माझा मुलगा हवा आहे अर्जुन, प्लीज त्याला जिवंत करून दे रे. असे म्हणत त्या आक्रोश करू लागल्या. मामी, स्वतःला सावरा, असे म्हणत त्याने ॲम्ब्युलन्सवाल्याला सांगितले आणि मृतदेह विश्वप्रसाद यांच्या घराकडे नेण्यास सांगितले. ॲम्ब्युलन्समध्ये विश्वप्रसाद आणि जया बसले तर सायली ॲम्ब्युलन्समध्ये सुनीलच्या छातीवर डोके ठेवून हुंदके देत रडत होती. बाळा, म्हणजे अदिती, तू आता अर्जुनसोबत जा. मी तुमच्या कारच्या मागून येतो, विकास म्हणाला. अदितीनेही होकार दिला. अर्जुन जेव्हा कारमध्ये बसायला निघाला तेव्हा ती त्याच्या मागे आली आणि ड्रायव्हर सीटवर बसत म्हणाले, तुम्ही आता कार ड्राईव्ह करण्याच्या मनस्थितीत नाही आहात सर, यामागे येऊन बसा. त्यावर अर्जुननेही पुढे काही न बोलता तो अदितीच्या शेजारी समोरच्या सीटवर बसला. अदितीच्या डोळ्यातूनही सतत अश्रू वाहत होते. जिला ह्या जगात कोणीच नव्हते, तिला पहिल्यांदाच बहिणीचे स्थान देऊन जो भाऊ बनला होता तो आज ह्या जगात नाहीये, ती तरी कशी सहन करणार? अदिती, हे सगळे कसे झाले? तुला हे कसे माहीत पडले? अर्जुनने विचारले. सर, तुमच्या कुटुंबाला काहीतरी धोका आहे हे विकास दादाला कुठून तरी समजले होते. म्हणूनच त्याने तुमच्या घराबाहेर 4 माणसे तैनात केली होती. पौर्णिमा आत्या आणि शकुंतला मॅडम दोघी एका देवळात गेल्या होत्या. त्यांना काही धोका होऊ नये म्हणून आम्हीही त्याच देवळात गेलो होतो. तिथे बराच वेळ झाला तरी त्या बाहेर आल्या नाहीत. आम्ही आत जाणारच होतो तितक्यात विकास दादाला फोन आला. आम्ही थेट इथे आलो. सर, मला फक्त एवढेच माहीत आहे, पण मला असे वाटते की विकास दादाला अजूनही काहीतरी मोठे सत्य माहीत आहे. आम्ही काही बोलणार त्याआधीच हे सगळे अघटित घडले. सायलीच्या लग्नाला अजून 6 महिनेही झाले नाहीत आणि काय होऊन बसले सर. बिचारी सायली,
लग्नाला तयार झाल्यानंतर ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे सर. सुनील भाऊ तर सायलीला एखाद्या बाळासारखे जपत होते. असे म्हणत ती ढसाढसा रडू लागली. अर्जुनलाही खूप दुःख झाले होते आणि त्याच्याही डोळ्यात अश्रू होते. बहिणीचा नवरा आता राहिला नाही म्हटल्यावर त्याला कसं वाटणार नाही. त्यातच सुनील हा खूप मोठा मनाचा आणि चांगल्या व्यक्तिमत्वाचा माणूस होता. त्याने सांगितल्याप्रमाणे सायलीला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले होते. आता तोच राहिला नाही हे पाहून अर्जुनसारखा खंबीर माणूसही आतून पूर्णपणे खचला होता. ॲम्ब्युलन्स जेव्हा विश्वप्रसाद यांच्या घरासमोर येऊन थांबली तेव्हा विकासने सर्वात आधी कारमधून उतरून ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला. कारमध्ये येत असतानाच त्याने गुगल करून सुनीलचा मृतदेह ठेवण्यासाठी सोबत फ्रीजर देखील मागून घेतला होता. त्याने सुनीलला त्या फ्रीजरमध्ये झोपवले. विश्वप्रसाद यांनी त्यांच्या गावाकडच्या लोकांना ही बातमी दिली तेव्हा एक एक करून लोक तिथे येऊ लागले आणि मृतदेहावर फुलांचे हार घालू लागले. पण सायली सुनीलच्या अंगावर फूल किंवा हार घालू देत नव्हती. ती ते खेचून फेकून देत होती. तिचे ते दुःख पाहत तिच्या शत्रूलाही असे दुःख मिळू नये असे वाटत होते. तितक्यात विश्वप्रसाद यांच्या एक दूरच्या नातेवाईकाने सुनीलवर हार घातला आणि सायलीचा हात घट्ट पकडला जेणेकरून तिने तो हार काढू नये. तिने स्वतःचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती नातेवाईक स्त्री म्हणाली, ए अपशकुनी, त्याच्यापासून दूर हो आधी. लग्नाला अजून 6 महिनेही झाले नाही तोच नवऱ्याला गिळून बसलीस. कपाळकरंटी. आजकालची मुलं प्रेम बीम म्हणतात आणि तुम्ही आई वडील होऊन तुम्हाला तरी अक्कल नको का? त्याने प्रेम केले म्हणून तुम्ही त्याचे लग्न लावून दिले. उगीच का आपल्या तोर मोठ्याने गणकूट गोत्रपत्रिका आणि दोष या सगळ्या गोष्टी पाहण्याची पद्धत पाडली आहे का? जेव्हा त्या नातेवाईक महिलेने असे म्हटले तेव्हा तिचे हे टोमणे ऐकून सायली एखाद्या दगडासारखी तिथेच कोलमंडून पडली. हे ऐकून अर्जुन शेकावत संतापाने पुढे सरसवला पण तेवढ्यात विकासने त्याला रोखले आणि म्हणाला, बॉस, ही भांडण करण्याची वेळ नाहीये. तुला नक्की काय म्हणायचे आहे विकास? अर्जुन शेकावतने आपले दात ओठ विचारले. आपल्या लाडक्या बहिणीला कोणीतरी अपशकुनी म्हटल्यामुळे त्याला आपला राग आवरता येत नव्हता. पण हाच शब्द त्याने स्वतः आदिती लग्न करून घरात आली तेव्हा तिला कितीतरी वेळा बोलून दाखवला होता. बॉस, प्लीज समजून घ्या. दुःखाच्या प्रसंगी घरात लोक असे बोलतातच. आता ह्या गोष्टीवरून शब्दाला शब्द वाढवण्याची ही वेळ नाही, विकास म्हणाला. तेव्हा अर्जुनलाही परिस्थितीचे गांभीर्य समजले. तोपर्यंत संध्याकाळ झाली असल्यामुळे आज अंत्यसंस्कार करणे योग्य नाही असं विचार करून सगळेजण शांत बसले होते. सायलीची अवस्था मात्र शब्दात सांगण्यापलीकडे होती. केवळ अदिती तिच्या सोबत खंबीरपणे उभी होती म्हणून ती कशीबशी सावरली होती. नाहीतर तिची अवस्था काय झाली असती हे त्या देवाचा ठाऊक. सायलीला टोमणे मारणाऱ्या त्या महिलेने पूर्वी कितीतरी वेळा आपल्या मुलीचे लग्न सुनील सोबत लावून देण्यासाठी विचारले होते पण सुनीलने त्याला नकार दिला होता. आता तोच सगळा राग आणि द्वेष ती सायलीवर टोमणे मारून बाहेर काढत होती. विकास आणि अर्जुन एका बाजूला अस्वस्थ होऊन बसले होते. विकासने फोन करून मूर्ती यांना सर्व हकीकत सांगितली होती त्यामुळे तेही तिथे आले आणि अदिती सोबत येऊन बसले. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारात विकासच्या मोबाईलवर एक फोन आला. तो फोन ऐकून तो उभा होता तिथेच, जणू त्याला विजेचा धक्का बसल्यासारखा. तो तिजून उभा राहिला. त्यानंतर त्याने स्वतःला सावरले. तो अर्जुन शेकावत जवळ आला आणि म्हणाला, बॉस, तुम्ही रविकांत काकांना सोबत आणून घरात सोडायला नको होते असे म्हणत तिने घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा अर्जुनलाही स्वतःच्या मूर्खपणावर प्रचंड राग आला. बॉस, पटकन चला. देवळात गेलेल्या तुमची आई सुद्धा तिथे दिसत नाहीयेत. विकासने हे सांगताच अर्जुनच्या छातीचे ठोके चुकले. काय काय बोलतोयस तू? अर्जुनने आश्चर्याने विकासला विचारले. हो बॉस, पण आता इथे प्रश्न विचारत बसलो तर पुरावे नष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. चला पटकन असे म्हणून ते दोघे तिथून निघाले. विकास आणि अर्जुन ह्या दोघांची सिक्युरिटी टीम त्यांचे काम चोख बजावत होती. ते
या दोघांच्या आधीच त्या ठिकाणी पोचले होते. आणि त्यांनी त्या जागेला चाहू बाजूंनी घेराव घातला होते. बॉस, ते आतमध्ये आहेत. 3 स्त्रिया आणि 1 पुरुष आहे. रक्षकाने माहिती दिली. तेव्हा अर्जुन आणि विकास दोघेही अत्यंत सावधगिरीने आत गेले आणि तिथे जे पाहिले त्याने ते थक्क झाले. या मिस्टर अर्जुन शेखावत, तुम्ही इथे नक्कीच येणार हे मला ठाऊक होते. म्हणूनच मी सुद्धा तुमच्याच येण्याची वाट पाहत होते, ती म्हणाली. ती कोण होती तुम्हाला पुढे समजेलच. सकाळी 5 वाजण्याचं सुमारास शकुंतला ह्यांना सोबत घेऊन ते सुनीलच्या घरापाशी पोचले. पण तिथली परिस्थिती पाहता शकुंतला जॅकच्या जागीच कोलमडून पडल्या. त्यांनी विश्वप्रसाद आणि जया यांच्या समोर जाऊन हात जोडले, पण ते काहीच बोलले नाहीत. मात्र जया यांच्या डोक्यात कालपासून मुलगा गमावल्याचं दुःखात त्या दूरच्या नातेवाईकांनी सायलीच्या पत्रिकेबद्दल आधी पायगुणबद्दल जे काही भरवले होते तेच घोळत होते. त्या म्हणाल्या, खरा तुमचे हे नाटक करा. दिसायला मोठे लोक आहात, पण असल्या दळबद्री पायगुणाच्या मुलीला आमच्या घरात पाठवून माझ्या मुलाचा जीव घेतलात ना तुम्ही. आता आम्हाला कुणाचा आधार आहे? म्हातारपणी मुलं पाठीशी राहतील असं विचार करणेच पाप आहे का? तुमच्यानी तुमच्या मुलीची तोंडही आम्हाला दाखवू नका. कृपया इथून चालते व्हा, असे म्हणून त्या मोठ्याने वरडू लागल्या. विश्वप्रसाद मात्र कुणाचीही बाजू न घेता केवळ आपल्या पत्नीला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. अर्जुन शेखावत आपल्या आईला म्हणजे शकुंतला यांना घेऊन एका बाजूला बसला आणि त्यांची समजूत काढू लागला. तिकडे अदिती आणि सायली दोघेही बाह्य जगाचे बाण हरपल्यासारखे सुन्न होऊन बसल्या होत्या. अदितीला तिचा भाऊ आणि सायलीला तिचा नवरा आता कधीच मिळणार नाही या दुःखाने त्यांचे आभाळ फाटले होते. सकाळी 10 वाजण्याचा सुमारास लोक एक एक करून बाहेर जाऊन कुणाला कळणार नाही अशा बेताने नाश्ता करून परत येत होते. हे पाहून विकास शांत बसला, पण त्याने आपले मास्टर माइंड चालवून काहीतरी वेगळीच हालचाल केली. राहू काळ संपल्यानंतर आता सुनीलच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी करायची. तेवढ्यात नेहमी भविष्य सांगणारे त्यांचे कौटुंबिक गुरुजी तिथे आले. ते म्हणाले, तुमच्या मुलाचा मृत्यू ज्या वेळेत आणि नक्षत्रात झाला आहे ती वेळ अजिबात चांगली नाही. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जे कोणी पुढे येतील त्यांच्या आयुष्यात एक ना एक मोठे संकट येणे ठरलेले आहे. गुरुजींचं ह्या बोलण्यामुळे तिरडी बांधणाऱ्या नातेवाईकांचे हात तिथेच थांबले. काल सायलीला टोमणे मारणाऱ्या त्या महिलेचा नवराही तिथे होता. ती महिला त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, अहो बाजूला व्हा, आपण कशाला उगाच संकटात पडायचं, असे म्हणत ते मागे सरकले. त्यांना पाहून बाकीचे लोकही हळूहळू मागे झाले. स्वतःहून संकट ओढवून घ्यायला कोणीही तयार झाले नाही. नेमक्या ह्याच वेळी आणखी 2 अनोळखी माणसे तिथे आली आणि त्यांनी विश्वप्रसाद दाम्पत्याला गाठले. ते म्हणाले, तुमच्या मुलाने एक जागा खरेदी केली आहे. त्यासाठी त्याने आमच्याकडून कर्ज घेतले होते. आता सत्य असे आहे की त्या जागेच्या मालकाने सुनील सारख्याच अजून 5 लोकांना तीच एक जागा विकून फसवणूक केली आहे. आम्हाला आत्ताच्या आत्ता आमचे 25 लाख रुपये परत मिळाले तरच आम्ही हे प्रेत इथून उचलून अंत्यसंस्कार करू देऊ, नाहीतर नाही. हे ऐकताच सगळेजण एकमेकांचे तोंड पाहू लागले. ती नातेवाईक महिला मात्र मनातल्या मनात विचार करत होती, बरं झालं मी माझ्या मुलीचं लग्न याच्याशी लावून दिलं नाही. इतकं कर्ज आणि वरून वैधव्यांचं कपाळकरंट दुःख घेऊन आयुष्यभर ती आमच्याच घरात गळ्यातील लोढणं बनून राहिली असती. बरेच तास उलटून गेले तरी कोणीही पुढे यायला तयार नव्हते. नेमक्या त्याच वेळी तिथे अर्जुन शेखावत आणि विकास आले. त्यांनी पुढे होऊन त्या पैशांची मागणी करणाऱ्या माणसाला पाहिले. अर्जुनने लगेच आपल्या सिक्युरिटी टीमच्या प्रमुखाला बोलवले आणि सांगितले, याचा हिशोब चुकता करा आणि इथून बाहेर काढा. दुसरीकडे तिरडी बांधणाऱ्यासाठी विकास आणि अर्जुनने स्वतः हात लावला. तेव्हा एक वृद्ध आजी पुढे आल्या आणि म्हणाल्या, बाळांनो तुम्ही हे करू नका रे, तुमच्या दोघांचे अजून लग्न झालेले दिसत नाही, तुम्हाला काही दगाफटका व्हायचा. त्यावर ते म्हणाले, आजी सुनील कसा माणूस होता
हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. जो जिवंत असताना एक मुंगीला मारणार नव्हता, ते मेल्यानंतर कुणाचे वाईट करेल का आजी? अपशकुन हे फक्त आपल्या मनात असतात. संकट आलेच तर आम्ही समर्थ आहोत, तुम्ही काळजी करू नका, असे म्हणत तिने पुढच्या विधींकडे लक्ष दिले. सहसा मुलांनी वडिलांसाठी अग्नीची लोटकं हातात धरायची असते, पण इथे आयुष्य जगून मोकळ्या झालेल्या वडिलांना आपल्या तरुण मुलासाठी लोटकं हातात धरण्याची वेळ आली होती. त्या बापाचे काळीज कसे तडफडत असेल ते फक्त त्या बापाच्या जीवालाच ठाऊक. सगळी तयारी पूर्ण करून त्याने सुनीलच्या अंत्यविधीची व्यवस्था केली. शववाहिका गाडीमध्ये त्याचा मृतदेह ठेवण्यात आला तेव्हा अर्जुन शेखावत आपल्या बहिणीला स्वतः सोबतच घेऊन गेला. त्या गावाकडच्या लोकांच्या तोंडून आपल्या बहिणीच्या पायगुणाबद्दल पुन्हा वाईट ऐकून घेण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. एका कारमध्ये शकुंतला, अर्जुन आणि सायली बसले तर दुसऱ्या कारमधून विकास, आदिती, माणसा आणि मूर्ती आले. सुनीलच्या चेहऱ्या शेवटच्या वेळी पाहताना सायलीच्या दुःखाचं भांड पूर्णपणे फुटला. सुनीलच्या छातीवर डोके ठेवून ती हुंदके देत रडू लागली. का मला सोडून गेलात तुम्ही सुनील? तुमच्याशिवाय मी माझे आयुष्य कसे जगू? तिचे हे रडणे पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. शेवटी विश्वप्रसाद पुढे आले आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे विधी करून त्यांनी आपल्या मुलाच्या चितेला मुखाग्नी दिला. पाहता पाहता सुनीलचा देह पंचतत्वात विलीन झाला. अंत्यसंस्कार आटपून सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. अर्जुन स्वतः सायलीला आपल्या घरी घेऊन गेला. सर्वांनी आंघोळ केली. कालपासून कोणीच काही खाल्ले नव्हते, पण ह्या दुःखाच्या प्रसंगात कुणाचीही जेवणाची इच्छा नसेल हे ओळखून रमाने सगळ्यांसाठी ज्यूस बनवून आणला. अनिच्छेनेच का होईना शकुंतला यांना ज्यूस पाजल्यानंतर अर्जुन सायलीच्या खोलीत गेला. ती आंघोळ करून आली होती आणि तिने तिचे ओले केस तसे सोडले होते. खोलीच्या एका कोपऱ्यात आपल्या गुडघ्यांमध्ये तोंड लपवून ती हुंदके देत रडत बसली होती. तो तिच्या जवळ आला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत अत्यंत मायेने म्हणाला, सायली, दादा, सुनील मला सोडून गेले रे, असे म्हणत तिने अर्जुनला घट्ट मिठी मारली. बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवत अर्जुन म्हणाला, स्वतःला सावर बाळा, कदाचित त्यांची आपल्या सोबतची वेळ एवढीच लिहिलेली होती. रडू नकोस बाळा, असे म्हणत तो स्वतःही रडू लागला. कसाबसा प्रयत्न करून तिला अर्ध ग्लास ज्यूस पाजताना अर्जुनच्या नाकी नऊ आले. त्याने हेअर ड्रायर घेतला आणि बहिणीचे ओले केस सुकावले. आता झोप बाळा, असे म्हणत त्याने तिला बेडवर झोपवले. सायली पूर्णपणे झोपेच्या अधीन होईपर्यंत तो तिच्या डोक्यावर तापट मारत तिथेच बसून राहिला. सायली झोपल्याची खात्री पटल्यानंतर तो आपल्या आईला भेटण्यासाठी निघून गेला. शकुंतला आपल्या पतीच्या फोटोसमोर उभ्या राहून शांतपणे जणू त्यांच्याशीच बोलत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहून गालावर येत होते. आई, म्हणत अर्जुनने जेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा आपले अश्रू पुसून त्यांनी अर्जुनकडे पाहिले आणि त्याच्या छातीवर डोके ठेवले. काय आहे हे सगळे अर्जुन? तुमच्या वडिलांनी त्या काळी किती सोसले असेल ना, म्हणूनच कदाचित त्या देवाने तुझ्या आयुष्यात आदितीला आणले आणि तुमचे लग्न लावून दिले, असे म्हणत त्यांनी आपले बोलणे क्षणभर थांबवले. मग अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले, अर्जुन, अदिती कुठे आहे रे? मी तिला पाहिले ते खरेच होते ना? मग ती अजून आपल्या घरात का आली नाही? आता कुठे? अर्जुनला अदितीची आठवण झाली. ती विकास सोबत मूर्ती यांच्या घरी गेली आहे हे आठवून त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला, आई, उद्या आपण तिला नक्की घरी घेऊन येऊ. आता सध्या तुम्ही आराम करा. त्या पापी लोकांनी आईला किती त्रास दिला असेल. घरात आश्रय दिला, अन्न दिले आणि त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा विचार करून त्याने मनातल्या मनात त्यांना शाप दिला. त्याने आपल्या आईच्या हातापायाला मलम लावले आणि त्यांनाही झोपवले. त्यानंतर तो आपल्या खोलीत आला आणि बाल्कनीमध्ये येऊन उभा राहिला. त्याला अचानक स्वतः खूप एकटे एकटे वाटू लागले. सगळ्यांना धीर देणाऱ्या मला सांभाळायला, माझे मन हलके करायला आज इथे कोणीच नाही, या विचाराने तो आतून तुटला. तितक्यात त्याच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडल्यासारखा भास झाला. त्याने मागे वळून पाहिले आणि तो तिथेच खाली कोलमडून बसला
आणि चेहऱ्यावर हात ठेवून रडू लागला. अर्जुन शेकावतच्या शेजारी खाली बसत ती म्हणाली, रडू नका सर. सगळ्यांना धीर देणारे तुम्हीच जर असे रडालात तर कसे होईल, असे म्हणत त्याची बायको अदितीनेच त्याची समजूत काढली आणि त्याचा हात धरून त्याला बेडवर बसवले. अदिती, मी तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपू का, असे त्याने एखाद्या लहान मुलासारखे निष्पापपणे विचारले. तिलाही त्याला नकार देण्याची इच्छा झाली नाही. तिने होकार दिली आणि अर्जुन एखाद्या लहान बाळासारखं तिच्या मांडीवर डोके ठेवून शांतपणे झोपी गेला. आपल्या नवऱ्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत अदिती बेडला टेकून बसले आणि मूर्ती काकांच्या घरी काय घडले होते ते आठवू लागले. फ्लॅशबॅक. विकास आपल्या खोलीतून माणसाहेंच्या खोलीत आला. तो माणसाहेंच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाला, मावशी, माझ्यासोबतच असे का होते? मी असे काय पाप करून जन्माला आलोय की मी ज्यांच्यावर प्रेम करतो ते सगळे माझ्यापासून दूर निघून जातात. सर्वात आधी माझे आई वडील. तुझ्या बहिणीला नक्की अशी काय घाई होती न कळे. ती मला इतक्या लवकर सोडून निघून गेली आणि आता माझे प्रेम सुद्धा, असे म्हणत तो रडू लागला. विक्की, काय बोलतोयस तू? तू कोणावर प्रेम करतोयस? कोण आहे ती? माणसाईंनी काळजीने विचारले. तेव्हा त्याने आपल्या मोबाईलमधील एक फोटो दाखवला आणि म्हणाला, हीच ती मावशी. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा मी इंडियाला आलो होतो आणि एकटाच ट्रिपला गेलो होतो, आठवतंय का तुला? तेव्हा तिथे एका कॉलेजमधून काही मुले कॅम्पसाठी आले होते. त्या गर्दीत मला मनापासून आवडलेली मुलगी हीच आहे. मी जेव्हा तिच्याबद्दल चौकशी केली तेव्हा समजले की ती फायनल इयर शिकत आहे आणि तिचे नाव सायली आहे. आजकालच्या मुली इतक्या लवकर लग्नाचा विचार करत नाहीत. असं विचार करून मी ठरवले की पुढच्या 1-2 वर्षात न्यूयॉर्कमधील माझी छोटी कंपनी भारतात शिफ्ट केल्यानंतर तिच्या कॉलेजमध्ये जाऊन तिच्याबद्दल चौकशी करेन आणि तुम्हाला सोबत घेऊन रीतसर तिच्या घरी लग्नाची मागणी घालेन, असा मी विचार केला होता. पण मी तिला थेट काल रात्री हॉस्पिटलमध्ये पाहिले. ज्याच्या घात झाला होता तो सायलीचा नवरा आहे. हे समजताच जणू माझ्या अंगावर वीज कोसळल्यासारखे मला झाले. तुला माहीत आहे का मावशी, तिने इतक्या घाईघाईने लग्न का केले? तिच्या भावाने तिचे लग्न का लावून दिले म्हणून मला तिच्या भावावर खूप राग आला. पण त्यांच्या घरच्या मुलीबद्दल विचारण्याचा मला काहीच हक्क नाही ना? गेल्या 6 महिन्यांपासून एवढी मेहनत करून मी माझी कंपनी इथे शिफ्ट केली. ती सगळी मेहनत वाया गेली ग मावशी. सायली माझे पहिले प्रेम आहे. आता मी तिच्यावर कसं अधिकार सांगू? लोक म्हणतील की नवऱ्याशिवाय एकट्या राहिलेल्या मुलीवर नजर ठेवून आहे. त्यातच ती तिच्या पहिल्या नवऱ्याला विसरून खरंच माझ्यासोबत आनंदी आणि सुखी राहू शकेल का? लोक जेव्हा तिच्या पायगुणाबद्दल वाईट बोलत होते तेव्हा जाऊन त्यांच्या सणसणीत कानशिलात लावावी इतकं राग मला आला होता. पण मी स्वतःला आवरले. माझे प्रेम मला कधीच मिळाले नाही, असे म्हणत हुंदके देऊन रडणाऱ्या विकासच्या ह्या सर्व गोष्टी अदितीच्या कानावर पडल्या होत्या. हे सगळे ऐकल्यानंतर तिने मूर्ती काकांना सांगितले आणि ती अर्जुन शेकावतच्या घरी आले. तिथे तोपर्यंत सर्वजण झोपी गेले होते. तिने सिक्युरिटीकडून घराची दुसरी इमर्जन्सी चावी घेतली, घरात प्रवेश केला आणि ती अर्जुनच्या खोलीत आली. तेव्हा तिला तिच्या माणसाचा अत्यंत दुःखी चेहरा दिसला. तिच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने स्वतःला सावरले आणि अर्जुन शेकावतला धीर दिला. आता ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तशीच बसून राहिली होती. अर्जुन मानसिक आणि शारीरिक दोन्ही थकव्यामुळे अदितीच्या मांडीवर डोके ठेवताच गाढ झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. अदिती बसल्या जागीच झोपेच्या अधीन झाली होती. सकाळचं कोवळा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडताच तिला जाग आली. तिने अत्यंत सावधपणे अर्जुनचे डोके मांडीवरून काढून उशीवर ठेवले, जेणेकरून त्याची झोप मोड होणार नाही. ती बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि खाली आली. तोपर्यंत रमा अजून उठली नव्हती. ती स्वयंपाकघरात आली, सर्वांसाठी कॉफी बनवली आणि सायलीसाठी बूस्ट तयार करून सर्वात आधी रमाने घेतलेल्या खोलीत गेली. रमा नुकतीच उठून बेडवर बसली होती. आई,
गुड मॉर्निंग असे म्हणत तिने रमाला कॉफी दिली. रमाला वाटले की ती एखादे स्वप्न पाहत आहे. ती म्हणाली, तू कधी आलीस बाळा? हे घर स्मशानासारखे झाले आहे असे म्हणत रमाने डोळ्यात पाणी आणले. आई, मी खरंच आले आहे असे सांगत आधी तिने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले, आधी ही कॉफी प्या आणि फ्रेश होऊन या असे म्हणून ती तिथून निघून गेली. रमाने जेव्हा कॉफीचं एक घोट घेतला तेव्हा ही चव आदितीच्या हाताची आहे हे ओळखून ती हे स्वप्न नाही या विचाराने मनातून खूप खुश झाले. त्यानंतर आदिती शकुंतला यांच्या खोलीत आली. त्यांना आत्या म्हणून हाक मारायला तिचे मन कुठेतरी कचरत होते. तरीही आपल्या वडिलांची बहीण या नात्याचा मान ठेवत तिने आत्या अशी हाक मारली आणि त्यांचा खांद्याला स्पर्श केला. शकुंतला ह्यांनी हळूच डोळे उघडले. समोर आदितीला पाहताच त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आदितीने स्वतः पुढे होऊन त्यांचा हात धरला आणि त्यांना नीट बसवले. आत्या, कॉफी प्या असे म्हणत तिने कप पुढे केला. तेव्हा शकुंतला ह्यांनी डोळ्यात पाणी आणत विचारले, अदिती, तू आलीस होय ग? तिने त्यांचे अश्रू पुसत म्हटले, सकाळी सकाळी कोणी रडतं का आत्या? आधी कॉफी प्या, मग बोलूया. मलाही तुमच्याशी खूप काही बोलायचे आहे असे म्हणत तिने त्यांच्या हातात कॉफीचा कप दिला आणि ती आपल्या नवऱ्याच्या खोलीकडे निघाली. अर्जुन नुकताच उठला होता. तो नेहमीप्रमाणे जिममध्ये न जाता बाल्कनीमध्ये तसाच उभा होता. काल रात्री अदिती इथे आली होती. ते माझे स्वप्न होते की सत्य याच विचारात तो बुडला होता. तितक्यात त्याच्या पाठीमागे येऊन उभी राहिलेली अदिती म्हणाली, गुड मॉर्निंग सर. त्याने जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा त्यानेच स्वतः घेऊन दिलेली पिस्ता ग्रीन रंगाची साडी नेसली होती. पण तिची रिकामी मान पाहून अर्जुनच्या मनात कुठेतरी खूप वाईट वाटले. सर, कॉफी असे म्हणत तिने कप पुढे केला. त्याने कप हातात घेतला, पण तो एक शब्दही न बोलता फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. तिच्या मनातही बोलण्यासाठी हजारो शब्द होते, पण यावेळी तिच्याही गळ्यातून शब्द फुटत नव्हते. सर, मी सायलीला गोष्ट देऊन येते असे म्हणून ती तिथून निघणारच होती. तितक्यात अर्जुनने तिला थांबवले आणि विचारले, ते तुझे मंगळसूत्र? हे ऐकून तिचे डोळे पाण्याने भरून आले. ती म्हणाली, ज्यांनी ते गळ्यातून काढायला लावले होते त्यांनीच स्वतः पुढे होऊन ते पुन्हा गळ्यात घालावे सर. एवढे बोलून ती तिथून निघून गेली. ती सायलीच्या खोलीत आली तेव्हा सायली अजूनही झोपलीच होती. रात्रभर रडल्यामुळे तिचे अश्रू गालावरच सुकले होते आणि त्याचे डाग चेहऱ्यावर दिसत होते. तिच्या डोक्यापाशी बसून आदितीने हळुवारपणे सायलीच्या केसांवरून हात फिरवला, पण तिने तितक्याच घाईने आपला हात मागे घेतला, कारण सायलीचे शरीर एखाद्या निकाऱ्यासारखे तापले होते. सायली बाळा, उठ ना असे म्हणत तिने तिचे गाल थापटून तिला जागी करण्याचा प्रयत्न केला, पण तिला अजिबात जाग येत नव्हती. ती तातडीने अर्जुनच्या खोलीकडे धावली आणि म्हणाली, सर, सायलीला खूप ताप आला आहे. खूपच जास्त ताप आहे. डॉक्टरांना तातडीने घरी बोलवून घ्या असे सांगून ती स्वयंपाक करत आली. एका भांड्यात पाणी भरून ती परत खोलीत गेली. तिने सुती पट्टी थंड पाण्यात भिजवून सायलीच्या कपाळावर ठेवली आणि ती तिच्या शेजारीच काळजीने बसून राहिली. घरचे सगळेजण उगाच घाबरून जातील म्हणून अर्जुनने कोणालाही न सांगता गुपचूप डॉक्टरांना फोन केला. अर्ध्या तासानंतर डॉक्टर घरी पोहोचेपर्यंत सायलीची तब्येत आधीपेक्षा थोडी सुधारली होती. घरात डॉक्टरांना आलेले पाहून शकुंतला घाबरल्या. त्या म्हणाल्या, अर्जुन, डॉक्टर कुणासाठी आले आहेत रे? काय झाले? मग अर्जुन म्हणाला, आई, घाबरण्यासारखे काहीच नाहीये. सायलीला थोडा ताप आला आहे म्हणून असे म्हणत तो डॉक्टरांना घेऊन सायलीच्या खोलीकडे गेला. शकुंतला आणि रमा देखील त्यांच्या पाठोपाठ खोलीत गेल्या. तिथे अदिती ज्या प्रकारे सायलीच्या कपाळावर थंड पाण्याचं पट्ट्या ठेवून तिची काळजी घेत होती ते पाहून शकुंतला यांचे मन भरून आले. डॉक्टरांनी सायलीची नीट तपासणी केली आणि म्हणाले, तिने मनाला खूप मोठा धक्का लावून घेतला आहे, त्यामुळेच हा ताप आला आहे. मी आता एक इंजेक्शन देत आहे. ती झोपेतून उठल्यावर तिला गरम पेज खायला द्या आणि हे औषध पाजा. समजा उद्याही हा ताप असंच राहिला तर उद्या सकाळी तिला माझ्या क्लिनिकवर घेऊन या.
त्यानंतर डॉक्टर कोली बाहेर आले. त्यांनी अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अर्जुन, सुनीलसोबत जे घडले ते मला समजले. ऐकून खूप वाईट वाटले. इतक्या कमी वयात पतीला गमावून जगणे खूप कठीण असते. तुम्ही सगळे तिला धीर द्या. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. अशा प्रसंगात माणूस मानसिक तणावात जाण्याची दाट शक्यता असते, पण तसे होणार नाही ह्याची काळजी घ्या. अर्जुननेही मान हलवून होकार दिला आणि डॉक्टरांना निरोप दिला. तो घराच्या आत आला तेव्हा अदिती स्वयंपाकघरात येऊन सायलीसाठी पेज बनवत होती. सर, डॉक्टर काय म्हणाले? तिने विचारले. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अर्जुन शेकावतने तिला सांगितल्या. हो सर. अशा वेळी तिला अजिबात एकटे सोडायला नको असे म्हणत तिने पेज घेतली आणि ती सायलीच्या खोलीत गेली. सायली, असे म्हणत तिने तिला उठवले तेव्हा सायलीने हळूच डोळे उघडले. तिचे डोळे खूप जड झाले होते. सायली, तू अशी आजारी पडून राहिलीस तर कसे होईल? हे बघ, आत्यासुद्धा किती घाबरल्या आहेत, असे म्हणत तिने शकुंतला यांच्याकडे बोट दाखवले आणि सायलीच्या पाठीमागे उशी ठेवून तिला बसवले. हे बघ, तुला खूप ताप आला आहे. डॉक्टरांनी तुला इंजेक्शन दिले आहे. पटकन ही पेज पिऊन घे बाळा. तुला औषधसुद्धा द्यायचे आहे. सायलीने अदितीचा हात धरला आणि म्हणाली, मी मरत असेन तर मरू दे ना अदिती. असले अमंगळ पायगुण अपशकुनी नशीब घेऊन मी तरी काय जगू? तिच्या ह्या बोलण्यावर अदिती खिन्नपणे हसली आणि म्हणाली, सायली, जर प्रत्येक गोष्टीवर मरणं हाच एक उपाय असता तर मी खूप लहान वयातच मरून जायला हवे होते. कारण सगळे लोक मला दळबद्री, पिडा आणि अपशकुनी अमंगळ म्हणूनच हाक मारायचे ना. अदितीचे हे शब्द ऐकून अर्जुनचे काळीज कापून गेले. कापून गेले. कारण त्याने सुद्धा तिला ह्याच शब्दाने हिणवले होते ना. आज जेव्हा दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या सख्या बहिणीला अपशकुनी पायगुणाची म्हटले होते तेव्हा त्याला खूप वाईट वाटले होते. पण आपण स्वतः हेच शब्द वारंवार अदितीला ऐकवले होते तेव्हा तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. आज अर्जुनला त्या दुःखाची खरी तीव्रता आणि खोली समजली होती. आता त्या गोष्टी कशाला काढतेस सायली? कोणीतरी काहीतरी बोलले म्हणून ते खरे होत नाही. असे समज की सुनील भाऊंचे आयुष्य आपल्यासोबत एवढेच होते. आयुष्य खूप मोठे आहे. सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करून त्यांना आयुष्यातील धडा समजून आपण पुढे निघून गेले पाहिजे असे समजावत तिने सायलीला पेज भरवली आणि औषध दिले. तिथे उभे राहून हे सर्व ऐकणाऱ्या सर्वांना अदितीचे बोलणे अक्षरशः खरे आणि मनाला पटणारे वाटले. तुमच्यापैकी अनेकांनी अगदी बरोबर ओळखले होते की विकासची आवडती मुलगी सायलीच आहे. होय, तेच विकासचे पहिले प्रेम आहे. कथा आता खूपच रंजक वळणावर आली आहे. अदितीने सायलीला खूप सुंदर शब्दात धीर दिला आहे. आता पुढे काय होणार? विकास सायलीला या दुःखातून बाहेर काढू शकेल का? पाहूया पुढे.